नमस्ते. मोबाईल केअर खोपोली ब्रांच म्हणून कविता गावठी आई. आपण आज थोडासा अनुभव ऐकून घेऊया. आई, नमस्ते. आपल्या मोबाईल केअरमध्ये यायच्या आधी तुला काय त्रास होता? मला मणक्याचा गॅप आहे आणि त्याच्यामुळे मला मानेमध्ये गॅप असल्यामुळे मला चक्कर खूप यायची. मणक्यात गॅप आहे, मानेत सीटमध्ये पाच गॅप आहेत मला पाठीमध्ये. त्याच्यामुळे मला चालायला येत नव्हतं, खूप त्रास होतो आणि बसायला येत नव्हतं, खुर्चीतून बसता येत नव्हतं. आता बसता येतो मला खुर्चीमध्ये आणि पाठीचा त्रास वगैरे थांबलाय. मानेमध्ये गॅप आहे त्यामुळे चक्कर खूप यायची. त्याच्यामुळे मला बाहेर पडता जायचं नसतं. खूप मी हॉस्पिटल भरपूर ठिकाणी गेले, फिरले मी आणि पुणा मुंबई सगळ्या ठिकाणी जाऊन आले, पण मला काय फरक पडला नाही. आणि 8 वर्ष झाले मला गॅपचा प्रॉब्लेम. 8 वर्ष. काय काय ट्रीटमेंट केलीस तरी त्याच्यासाठी तेवढे आयुर्वेदिक वगैरे पुण्याला पण ते आता मणका बसवायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम झाला पुन्हा मला. म्हणजे मणका बसवायचा म्हणजे प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम झाला तिथे मला जर्मन मॅक्स थेरपी म्हणून दिली, पण तिथे मला 7 दिवस खूप छान वाटलं. मग पुन्हा मी जेव्हा दर महिन्याला जायची, वर्षभर जायची, त्याच्यानंतर माझी तब्येत बिघडायला लागली आणि त्याच्यामुळे मला चालणं बंद झालं आणि मला बिलकुल चालता येत नव्हतं. मग घरातून बाहेर पडणे अशक्य झालं. त्या ट्रीटमेंटची काय किंमत, म्हणजे काय पेमेंट काय होतं त्या ट्रीटमेंट? हो, ते 80,000 ते तेव्हा घेतले किटचे आणि नंतर मला दर महिन्याला 2-2 हजार रुपये मी ती थेरपी घ्यायची. तुला जास्त झाले मी, म्हणजे पूर्वीपेक्षा वाढलं माझं दुखणं. ते बसवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये माझ्या छातीला आणि पाठीला असं बरगड्याने जो मार लागलेला, त्याचा कंटिन्यू पेनिंग माझा होत होतं मला. ते मी आता खूप वर्ष ते काढत होते, खूप ठिकाणी फिरले, जवळजवळ मालेगावला पण जाऊन आले मी ट्रीटमेंटसाठी आणि औषध वगैरे चालू होती. त्यांनी थोडा वेळ फरक पडला आणि पुन्हा माझी पेनिंग चालू झाली. एवढा त्रास 8 वर्षापासून खूप वाढते. पण किती दिवस? आता मला 2 महिने झाले, पण तिथून माझ्या पेन किलरचे जे इंजेक्शन होते, आठवड्याला मला चमक भरायची, ते बंद झाले. हो, बंद झाले. चमक जाण्यासाठी इंजेक्शन? हो, पेन किलरचे इंजेक्शन घ्यायचे. गोळ्या तर वेगळ्या गोळ्या खायची, पण पेन किलरचे इंजेक्शन इथे 8-10 दिवसांनी मला लागायचं. का चमक भरली, मी हलताच यायचं नसतं मला. पण इथं केअर मध्ये आल्यापासून मला ते चमक पण भरली नाही आणि पेन किलरचे इंजेक्शन बंद झाले. इंजेक्शन बंद झाले. मी एकही घेतलं नाही 2 महिन्यामध्ये. आणि तू सांगत होतीस की तुला बसायला उठायला नव्हता येत आणि प्रवास तर बिलकुल नव्हता. खूपच बाईकवर येऊन गेले ते चमक भरायची माझी. आणि आता मी रोज येते, बाईकवर रोज येते. आता काही नाही, चमक बिलकुल नाही भरली 2 महिन्यामध्ये. खूप छान. खूप म्हणजे पेनिंग आता पाठीचं कमी झालेलं आहे. आणि चक्कर थोडी आहे, म्हणजे मानेमध्ये थोडं गॅप मुलं. आता हळूहळू सगळं जाणार ना, 8 वर्षाचं बोललं, हळूहळू होते हळूहळू कमी होते. पण तुला कसं वाटतं आपली थेरपी घेतली? खूप लय भारी, खूप छान वाटते मला. कारण गोळी नाहीये, इंजेक्शन बंद झाले, त्यामुळे मी जास्त खुश आहे आणि बाहेर पडू शकते. आणि मी प्रवास खूप केला. आता 2 महिन्यामध्ये मी 7 वेळा जाऊन आले. 7 वेळा तू बाहेर जाऊन आले. काय एक्सपिरियन्स होता तुझा? म्हणजे मागे काय एक्सपिरियन्स? एवढं मला जाणवलं नाही, जाऊन आले तरी नाही जाणवलं मला त्रास. आई, मला एक तुला विचारायचं आहे की कमरेचं दुखलं होतं तुला, बेल्ट लावायचीस का? बेल्ट लावते मी, म्हणजे बाईकवर त्रास होऊ नये म्हणून बेल्ट पहिलं सतत बेल्ट लावायची? बेल्ट म्हणजे पाय इथे यायच्या आधी माझा पाय खेचायचा. पाय खेचल्यामुळे मी सकाळी उभी राहू शकत नव्हते. 5-10 मिनिटं झाली का मी रडायला लागायची. ते पूर्ण बंद झालं, ते पायाचं खेचणं. त्याच्यामुळे मी आता हळूहळू घरात चालते नॉर्मल. बेल्ट लावते? नाही, आता बेल्ट नाही लावत. आणि आता इथे येताना पण बेल्ट? ना, आता फक्त बाईकवर लावते मी. बाईकवर लावते. नाही, लावायची तो प्रमाण कमी झालंय. खूप कमी झालं. बेल्ट कमी झालं. ते पण खूप जास्त वेळ बसायला लागले तरच लावते मी, तसं लावत नाही बेल्ट. नाही, म्हणजे कायम लावायला हो, लावायला लावल्याशिवाय मी कुठे प्रवासच करत नव्हते. पाय त्रास द्यायचा? हो, खूप खेचायचा पाय हा, त्याच्यामुळे मला उभा राहता येत नव्हतं. पाय पण खेचत नाही. किती महिने झाले पोलीस? आता 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये 8 वर्षाच्या फरकामध्ये, खूप छान. दुखण्यामध्ये किती फरक आलाय तुला? खूप छान, म्हणजे जवळजवळ 80% तरी फरक आहे आता. 80% हो, महिन्यामध्ये मला महिन्यामध्ये जवळ 50% होता, पण आता 80% वाटतंय मला. तुला बरं वाटतंय? काय बोलशील आपल्या थेरपी बद्दल? कशी आहे आपली थेरपी? आपली थेरपी आहे ना, सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचलं पाहिजे, सांगायला पाहिजे आणि त्यांना घेऊन आलं पाहिजे थेरपीला. म्हणजे आता स्वस्थ भारत खरं त्या अर्थाने होईल. आपण जर प्रयत्न केला तर खरं स्वस्थ भारत होणार आपलं. आई, मी तुला विचारेन एक शेवटचा प्रश्न असा विचारेन की
जे तुला तर बघताय बरोबर, हो. जे तुला बघतील त्यांना तू तुझ्या माध्यमातून काय सांगशील की माणसाने आधीच थेरपी घेतली पाहिजे, गरजेचं आहे की आजार वाढल्यानंतर माणसाने थेरपी नाही घेतली नाही, पाहिजे? आजार व्हायचं चालू व्हायच्या आधीच थेरपी चालू झाली पाहिजे, तर जेणेकरून आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे आपलं, त्याच्यासाठी आधीच काळजी घेतली पाहिजे. तर नंतर बिघडल्यावर मग खूप वेळ लागतो. खूप वेळ लागतो. कारण माझ्या आधी लागलं, कारण माझ्या मुलीच्या जन्मापासून मी माझ्या चमक्याचा प्रॉब्लेम काढते. जवळजवळ आता 24 वर्ष झाली, 24 वर्ष झाले. आणि त्याच्यामध्ये आता छान मला ही गोष्ट सांगू शकते मी की 2 महिन्यात मला एकदाही समज भरली नाही माझ्या. त्याच्यामुळे मी जास्त खुश आहे. जास्त खुश आहे. आनंदाचे अश्रू मला तुझ्या डोळ्यात दिसत आहेत खरंच. पण ज्यांच्यामुळे तुला फरक पडला, आपल्या सूरज सर आणि समता मॅडम, त्यांना तर खूप थँक्यू म्हणेन मी, कारण मी खुश आहे. हे सगळं खुश आहे. मी आज एवढ्या वर्षात अनुभवतोय मी आज. म्हणजे हे जे अश्रू आहेत ते आनंदाचे आनंदाश्रू. तर आई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुझ्या माध्यमातून ते लोकांनी येऊन यायला हवी. लोकांनी बरं हो, झालं बरं पाहिजे व्हायला पाहिजे. असं मला वाटतं. आणि मी सुद्धा प्रयत्न करेन, ते माझ्यासारखं जर कोणाला गरज असेल तर मी खरंच हे करेन, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न नक्की करेन. छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच.